नमस्कार मित्र हो, मी महादेव पाखरे सुपर आपला मित्र आज वेगळा विषय घेऊन आपल्या समोर आलो आहे। एखाद्याची फसवणूक करणं ही एखाद्या माणसाला खूप भयानक ठरू शकते, किती महागात पडू शकते या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, विषय आहे उत्तर प्रदेश मधील मुझफ्फरनगर या ठिकाणचा। एक सोशल माध्यमावर एक व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे। व्हिडिओ असा आहे की एका युवतीने आपल्या प्रियकरचं प्रायव्हेट अंग कापलं। हा व्हिडिओ सोशल माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे। या मागचं सत्य काय हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला। तर मित्र हो, उत्तर प्रदेश मधील मुझफ्फरनगर या जिल्ह्यातील हिना नावाची मुलगी आणि तिचा प्रियकर आहे बबलू हे एकमेकावर गेल्या 8 वर्षापासून प्रेम करतात आणि बबलूने हिनाला लग्न करण्याचं आश्वासनही दिलं होतं। परंतु अचानक त्याने एका दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि याचा राग हिनाला आला। हिनाने ठरवलं की ज्याच्या नावाची मी मेहंदी लावते, ज्याने मला लग्न करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानं केवळ आपला वापर केला, याचा राग हिनाच्या मनात निर्माण झाला आणि म्हणून हिनानं बबलूला एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवलं। आणि मग तो हॉटेलमध्ये आल्याच्या नंतर तिने सर्व मर्यादा ओलांडली आणि तिच्या प्रियकरची गुप्त जागा तिने कटरनं कापली। त्याचा आरडाओरडा ऐकून तिथे पोलीस आले अशी माहिती तिथल्या लोकांनी सांगितली माध्यमाला। आणि या झटापटीत हिना किरकोळ जखमी झाली, परंतु तिचा प्रियकर बबलू याची प्रकृती मात्र चिंताजनक आहे आणि आता त्यांना मेरठ येथील हॉस्पिटलमध्ये तिथल्या दवाखान्यात नेलेलं आहे। तर मित्र हो, एखाद्या मुलीची फसवणूक करणं हे किती महागात पडू शकते जर तिने ठरवलं तर। या घटनेचं समर्थन तर कोणी करू शकत नाही, मीही करू शकत नाही। हिंसेचं समर्थन कोणी करू शकत नाही, परंतु सांगायचं उद्देश असा आहे की कोणी कोणाची फसवणूक मात्र करू नये। रागाच्या भरात त्या मुलीनं असं केलं असावं, तिचा विश्वासघात त्याने तोडला। तिच्यासोबत लग्न करण्याचं त्यानं आश्वासन दिलं होतं ते पाळलं नाही आणि दुसऱ्या मुलीशी लग्न करण्यात तो तयार झाला आणि या मुलीला त्यानं धोका दिला असं तिला वाटलं आणि त्यानंतर तिनं हा कठोर असा निर्णय घेतला। याचं समर्थन मी करत नाही, परंतु कोणाला धोका मात्र आपल्या जीवनात कधी देऊ नये, कारण धोका कधी कधी खूप महागात पडतो हे उत्तर प्रदेश येथील घटनेनं सिद्ध केलं आहे। तर मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या जीवनात धोका कोणाला देऊ नका। चांगलं वागा, प्रेमाने वागा, कोणाचा विश्वास तोडू नका। मी महादेव पाखरे आपला मित्र। नमस्कार, धन्यवाद।